आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागील 10 वर्षापासून ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकांना संविधानाप्रमाणे जे न्याय व हक्क मिळायला पाहिजे, ज्या सोयी व सवलती मिळायला पाहिजे, त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने संघर्ष केला। आतापर्यंत यापूर्वी नागपूर, दिल्ली, हैदराबाद, पुन्हा दिल्ली, त्याच्यानंतर तिरुपती, अमृतसर इत्यादी ठिकाणी आणि ऑनलाईन 2 अधिवेशनं असे 9 अधिवेशनं आमचे संपन्न झालेले आहेत। आणि या 9 अधिवेशनांच्या माध्यमातून आपणाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता 57 जिया काढण्यास बाध्य केलं आणि या 57 शासन निर्णय जियाच्या माध्यमातून आज ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य ओबीसी माणूस